dear friends, welcome to my channel. I am Sunil Gadekar, your English teacher, and today we are going to learn the new lesson of our 7th standard, and that is 1.3 Little Girls Wiser Than the Old People. This story has been told by Leo Tolstoy. Leo Tolstoy is a very famous author, and he gives a message from his story always. Means with the help of little girls, he is giving a message to the elder ones how one should behave in a crisis or whenever there is a conflict between one or the other. Leo Tolstoy खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गोष्टीतून म्हणजे मुलांच्या उदाहरणावरून सांगतायत की क्षुल्लक गोष्टींसाठी भांडणं करू नयेत. म्हणजे एखादी सिरियस गोष्ट असेल तर ठीक आहे, परंतु एक साध्या साध्या गोष्टीवरून म्हणजे मोठ्यांमध्ये भांडणं व्हावेत ही काही चांगली गोष्ट नाही आहे. या छोट्या मुलींच्या उदाहरणावरून आपण ती शिकणार आहोत. लेट्स फर्स्ट थिंक अबाउट these two reasons. टोटो फॉरगॉट माय बर्थडे. टोटो बर्थडे विसरलाय. म्हणजे एक सिरियस होण्यासारखी गोष्ट आहे का? नाही, बर्थडे विसरलाय बाबा, म्हणजे आणायचं विसरला असेल, म्हणजे त्यात एवढं सिरियस होण्यासारखं किंवा जास्त विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे. विसरायला नाही पाहिजे, पण मग तेवढी नाही आहे. बिट्टूज फ्रेंड टेल्स लाईज. बिट्टूचा मित्र खोटं बोलतो, ही मात्र गोष्ट सिरियस होण्यासारखी आहे. दिस इज लिटिल बिट ऑफ थिंकिंग हार्ड. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो खोटं बोलतोय, चांगली गोष्ट नाही आहे. तर चला तर मग आपण या स्टोरीमध्ये काय आहे ते आपण पाहूयात. लेट्स सी व्हॉट्स देअर इन द स्टोरी. Little girls wiser than old people. It was an early Easter. In the yards lay snow and rills ran down the village. A large puddle had run down from a manure pile into a lane between two farms. ईस्टर तुम्हाला ठाऊक आहे, ख्रिश्चन लोकांचा सण, आणि आनंदी आनंद सगळीकडे सगळीकडे नवीन ड्रेस परिधान केलेले मुलं मुली सर्व मोठे लहानापासून थोरापर्यंत ईस्टर खूप चांगल्या पद्धतीनं साजरा केला जातो. तर ह्या दिवशी म्हणजे म्हणजे त्या दिवस म्हणजे ह्या लहान मुली ज्या आहेत, छोट्याशा मुली खेळत होत्या. एका एक खताच्या तिथून एक नाली वाहत होती, पाणी वाहत होतं, आणि तिथून म्हणजे पाणी असं माताळ पाणी असं वाहत येत होतं, आणि तिथे त्या छोट्या दोन मुली खेळत होत्या. वन ओल्डर दॅन द अदर हॅड मेट. मग तिथे एक छोटी आणि एक दुसरी मोठी मुलगी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लॉथ्स. द लिटिल गर्ल हॅड अ ब्ल्यू ड्रेस अँड द एल्डर a yellow one with a design. Both had their heads wrapped in red handkerchief. बघा, the elder girl wore a yellow dress. मोठी जी मुलगी होती ती येलो ड्रेस घातलेला होता तिने, आणि छोटी जी होती तिने ब्ल्यू ड्रेस घातलेला होता. आणि दोघांच्या आईने मस्त त्यांना सजवलेलं होतं, छान ड्रेस घातलेला होता नवीन नवीन, आणि दोघांनीही कर्चीफ डोक्याला म्हणजे रुमाल असा डोक्यात स्कार्फ सारखा असा बांधलेला होता. दोघींचाही रेड कलरचाच होता. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle where they showed their new garments to each other and began to play. They wanted to splash in the water. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. चर्चमध्ये प्रेयर झाली, प्रार्थना झाली, आणि दोन्ही मुली पडलमध्ये, त्या लहान मुलांना पाण्याची आवड असते आणि चिखल माती वगैरे त्यांना काही देणं घेणं नसतं, आनंद घेण्यासाठी त्या पाण्यामध्ये उतरल्या. छोटीशी मुलगी बूट घालून पाण्यामध्ये उतरणार, तेवढ्यात मोठी मुलगी म्हणते, काय म्हणते पाहूयात. डोंट गो मालाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मालाशा छोट्या मुलीला ती मोठी मुलगी म्हणते की मालाशा, बूट घालून जाऊ नकोस, नाही तर चिखलाने भरल्याच्या नंतर तुला रागवेल. बघ मी कसं करते, बूट काढणार, हातात घेणार आणि माझा फ्रॉक वर करणार, तू पण मी जसं करते तसंच कर, आणि नंतर मग आपण पाण्यात जाऊया.
The girls took off their shoes, raised their skirts, and walked through the puddle toward each other. Malasha stepped in up to her ankles and said, "It is deep, Akulka, I am afraid." मग अगोदर छोटी मुलगी पाण्यात जाते आणि मग तिच्या गुडघे इतकं कोपऱ्या इतकं गोटे इतकं पाणी येतं त्यावेळेला ती घाबरायला लागते आणि म्हणते, "अकुलका दीदी अकुलका, आता मला भीती वाटायला लागली, पाणी खूप खोल आहे असं वाटतंय." "नेवर माइंड," शी रिप्लाइड, "इट विल नॉट बी एनी डीपर. कम स्ट्रेट टुवर्ड मी." माझ्याकडे सरळ ये तू, त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही आहे, तू सरळ येऊन जा माझ्याकडे. दे केम क्लोजर टू ईच अदर. अकुलका सेड, "Malasha, look out and do not splash it up, but walk softly." अकुलका मोठी पिवळ्या ड्रेसवाली छोट्या मुलीला मालाशाला सांगते की हे बघ, असं स्कर्ट वर धर आणि आरामाने आरामाने हळूहळू चालत ये, असं जंप मारत येऊ नकोस. आणि शी हॅड बेअरली सेड दॅट वेन मालाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड they spotted Akulka's new dress. Not only her dress but also her nose and eyes. म्हणजे अकुलका म्हणणार की तू उड्या मारत नको यूज, हळूहळू ये म्हणण्याच्या आतच तिने कुणी जे ब्ल्यू ड्रेस घातलेली होती मालाशा नावाची मुलगी, तिने उडी मारली आणि त्या उडीसोबत सगळा चिखल त्या कुणाच्या अकुलकाच्या अंगावरती, येलो ड्रेसवालीच्या अंगावरती सगळं चिखल उडाला आणि तिचा चेहरा डोळे सगळं म्हणजे असं चिखलाने माखले गेलं. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. Malasha was frightened and, seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आता साहजिकच म्हणजे किती जरी मोठी असली तरी तिचे ड्रेस भरल्याच्या नंतर तिला राग आला आणि राग आल्याच्या नंतर तिने मग मालाशाचा पिछा करायला सुरुवात केली, म्हणजे मारायच्या दृष्टिकोनातून. तर मालाशा पळू लागली आणि ती तशीच पळू लागली आणि तिने घर गाठण्याचा प्रयत्न केला. Akulka's mother passed by. She saw her daughter's best parted and soiled. आता एवढ्यात तेवढ्यात अकुलकाची आई काय येऊ नये बाजूने चाललेली होती. तिने बघितलं की अकुलकाचा ड्रेस सगळा मुळाला, तिचा चेहरा चिखलाने माखलेला आहे आणि बघ आता राग आला तिला. काय होतं बघा. "Where, accursed one, did you get yourself so dirty?" काय वात्रट पोरगी आहे, कुठून तू एवढं घाण करून आणले कपडे तू, हा आहे का नाही तुला काही अक्कल वगैरे. "Malasha has purposely splashed it on me." मालाशाने मुद्दामून माझ्या अंगावर चिखल उडवलं. आता आईचे रपटे वाचवण्यासाठी ती खोटं बोलली. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. Malasha began to howl and her mother ran out of the house. अकुलकाच्या आईने मालाशाला धरलं आणि एक रपटा दिला, एक मारली तिला आणि मग मात्र ती इवळू लागली आणि तिचा आवाज ऐकता बरोबर तिची आई घरात होती मालाशाची. ती बाहेर आली आणि तिने बघितलं, ते दिसलं तिला. "Why do you strike my daughter?" She began to scold her neighbor. तिची शेजाऱ्याला ती रागू लागली, "माझ्या पोरीला का मारलंस तू? हा काय कारण काय माझ्या मुलीला मारण्याचं?" One word brought back another and the woman began to quarrel. भांडणात कसं असतं, एक शब्दाने शब्द वाढत जातो. एक शब्द तिने बोलला की दोन, दोन तिने बोलले की चार, म्हणजे असं भांडण हे वाढत जातं. The man too ran out and a big crowd gathered in the street. त्यांचे वडील पण, तिचे आणि हिचे अजून शेजारी पाजारी सगळे, म्हणजे इकडचे तिकडचे सगळे आणि वाढत गेले आणि हे भांडण वाढत गेलं. सगळे रिलेटिव्ह आले आणि भांडण सगळं वाढत गेलं. दिवस होता ईस्टरचा. द डे वॉज ऑफ ईस्टर. इट वॉज अ व्हेरी नाईस डे. किती छान दिवस होता. सकाळी प्रार्थना झाली. परंतु मग हे सगळ्या
गोष्टी घडत असताना सगळं भांडणं असं चालू होतं. When Akulka's grandmother came out, she stepped into the midst of the peasants and began to talk to them. एवढ्यात आकुलकाची आजी आली, म्हातारी अनुभवी होती ती, आणि तिने सांगितलं दिवस कोणता आहे आणि तुम्ही काय करताय, काय चालू आहे तुमचं, भांडणं चालू आहेत, कशामुळे चालू आहेत, थांबा थोडंसं विचार करा, काय झालं बघा ना अगोदर, नक्की काय झालंय, काय घडलंय, हा, आणि त्याच्यानंतर ठरवा काय करायचं ते. What are you doing, dear ones? Consider the holiday. This is a time of rejoicing and see what sin you're doing. काय पाप करताय तुम्ही? आज दिवस कोणता? ईस्टरचा चांगला पवित्र दिवस आहे, चांगले विचार करायचे, चांगला रिजॉईस करायचा, आनंदाने दिवस घालवायचे सोडून तुम्ही तुझं पाप करताय, मारामारी करताय, भांडणं करताय, शिवाय देताय. व्हॉट इज दिस? दिस इज नॉट गुड. They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. पाडून दिलं तिला, ढकलून दिलं म्हातारीला. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. तिने कधीच, म्हातारीने कधीच अडवलं नसतं, पण ह्या लहान मुलींसाठी तिचा जीव तुटत होता. लहान लेकरं ते खेळणारच, भांडतात आणि खेळतात पण. While the women exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. आता ह्यांची भांडणं चालू होते, शब्दीचे भांडणं वार चालू होते, आणि तेवढ्यात आकुलकाने काय केलं, तिच्या कपड्यावर पडलेलं चिखल असं झाडून घेतला. अँड वेंट बॅक टू द पडल इन द लेन. परत त्या त्या वाहत्या पाण्यामध्ये, त्या चिखलामध्ये ते चालले गेले. अँड दे बिगेन टू, शी पिक्ड अ पेबल अँड बिगेन टू स्क्रॅच द ग्राउंड सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट. शी वॉज स्क्रॅशिंग. एक पेबल घेतला, एक गोटा घेतला, आणि ते असं वाट, त्या चिखलाच्या पाण्याला वाट ती काढण्याचा प्रयत्न करू लागली. आणि मला शी केम अप अँड बिगन टू हेल्प हर. शी पिक्ड अप अ चिप अँड वाइडन्ड द रील. तेवढ्यात मालाशीने बघितलं आकुलका काय करते, खड्याने असं वाट करते ते चिखलाच्या पाण्याला जाण्यासाठी, आणि मालाशीने बघितलं. मग तिने मोठी चिपरंग घेतली, ती पण ते तिला मदत करू लागली पाणी वाहून जाण्यासाठी. तिथं साचलेलं पाणी त्या चिपरीने, त्या कार दगडाने तिने वाट करून दिली. The peasants had begun to fight just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. आणि हे पाणी सगळं वाहत 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 त्या म्हातारीपर्यंत जाऊन पोहोचलं, जिथं त्या लोकांचे भांडणं सुरू होते. आणि म्हातारी बघते तर काय, what's going on? The old woman was trying to separate the men, and the girls ran, one from one side of the reel and other from the other side. एक मलाशा इकडच्या साईडने पाण्याच्या, आणि दुसरी अकुलका पलीकडच्या साईडने. दोघीच पाण्याच्या सोबतीनं त्या पळायला लागल्या. आणि जिकडे पाणी वाहत होतं, पाणी कुठं वाहत येत होतं, जिथे भांडणं चालू, जिथे म्हातारी थांबलेली होती आजी, त्या अकुलकाची आजी जिथे थांबलेली होती, जिथे ती भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होतं, ते तिथपर्यंत ते पाणी येऊ लागलं. आणि दोघी जणी त्या रीलच्या दोन्ही साईडनं, म्हणजे त्या वाहत्या पाण्याच्या साईडने, दोन्ही साईडने पळत येत होत्या. लुक मालाशा, लुक आउट, शाउटेड अकुलका. मालाशा बघ, पाणी किती छान पळायला लागलेलं आहे, असं अकुलका ओरडते. आणि त्या दोघी जणी आनंदित असतात. मालाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मालाशाला काहीतरी बोलायचं होतं, पण ती एवढी आनंदी जाते, टाळ्या वाजवायला लागते, हसायला लागते, आनंदित होते, ती काहीच बोलू शकत नव्हती. हा सगळा सीन पाणी व्हायला वगैरे असं खूप छान वाटत होतं तिला. द गर्ल्स वर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबलिंग अप अँड डाऊन द रील. सगळं चिपरंग फेकलेली, ती चिप, दगड टाकलेला, पेबल्स वगैरे, हे सगळं असं पाण्यासोबत ते वाहत चाललेले, ते बघताना त्यांना दोघींनाही खूप आनंद येत होता आणि खूप छान वाटत होतं. दे वर व्हेरी हॅपी. द ओल्ड वुमन सॉ दॅम अँड सेड टू द पीजंट्स. म्हाताऱ्या बाईने हे सगळं सीन बघितला, दोन्ही मुली आनंदात आहेत, छान खेळत आहेत, हे बघितलं. आणि त्या म्हातारीनं, आजीनं, त्या ग्रॅनीनं त्या लोकांना सांगितलं, शेम ऑन यू बिफोर गॉड मॅन. लाज वाटायला पाहिजे. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दिस टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग एगो फॉरगॉटन इट. तुम्ही ह्या दोन मुलीसाठी भांडणं करतायत, त्या मुली तर केव्हाच विसरून गेल्यात
एकमेकींच्या अंगावर चिखल सांडलेला, हे सगळं मारलेलं आहे, सगळं विसरून गेलं. ते आता खेळायला लागल्यात आणि तुम्ही त्यांच्यासाठी भांडणं करताय. किती शुल्लक गोष्ट आहे. व्हॉट अ ट्रायबल इट इज. काय मोठी गोष्ट आहे, चिखल उडाला, खेळता खेळता उडाला, आणि त्याच्यामध्ये काय भांडणं करायची गोष्ट आहे. इट्स नॉट सो सिरियस थिंग. इट्स ओनली अ ट्रायबल थिंग. The dear children have playing nicely together. They are wiser than you. तुमच्यापेक्षा हे छोटे लहान मुली हुशार आहेत. तुम्ही लोक भांडणं करताय कुशाल. The man looked at the girls and they felt ashamed. Then they laughed at themselves and scattered to their farms. त्यांनी पाहिलं, सगळ्या लोकांनी बघितलं, अरे ह्यांच्यासाठी आपण भांडणं करवले, मस्त खेळायला लागल्यात. लोकही हसायला लागतात, लोकही आनंदित होतात आणि विसरून जातात आणि आपापल्या शेतामध्ये कामाला जातात. दिस इज द स्टोरी. द लिटिल गर्ल्स वायझर दॅन द ओल्ड पीपल. खरंच ह्या छोट्या मुली वायझर आहेत, म्हणजे भांडणं झालं तरी लगेच विसरून जातात आणि परत बोलायला लागतात. म्हणजे असं मनात काही त्या ठेवत नाहीत. परंतु मोठे माणसं लहान मुलांकडून काहीतरी शिकायला पाहिजे, असं ती आजी म्हणते. सो फ्रॉम दिस स्टोरी ऑफ लिओ टॉल्स्टॉय, शी हॅज गिव्हन अ बिग लेसन टू द एल्डर वन्स. मोठ्यांसाठी सुद्धा चांगला धडा त्यांनी दिला. आपले जे भांडणं झालेले असतील तर ते विसरून परत आनंदाने जगायला शिका. क्षुल्लक कारणाचा काय करा, राग धरू नका. इफ एनिथिंग सिरियस देन थिंक अबाउट इट, बट इफ इट इज अ ट्रायबल जस्ट फॉरगेट इट. साधी गोष्ट असेल तर विसरून जा. सिरियस असेल तर विचार करायला काही हरकत नाही, बट फॉरगेट इट क्विकली ॲज सून ॲज पॉसिबल. तर कसा वाटला मुलांना धडा, लिटिल गर्ल्स वायझर दॅन द ओल्ड पीपल. प्लीज share, like and subscribe my channel. Thank you very much. Bye. See you in the next lesson.